पुण्यामध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय। परिस्थिती इतकी बिघडली आहे की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च सारख्या राष्ट्रीय दर्जाच्या संस्थेलाही थेट पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे तक्रार करावी लागली आहे। पत्राद्वारे पाषाण परिसरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे। कॅम्पस आणि आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे। विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनानं हालचाल करून तातडीनं श्वान पकड पथक घटनास्थळी रवाना केलंय। मात्र या कारवाईसमोर आणखी एक मोठं आव्हान उभं राहिलंय। प्राणीप्रेमी आणि प्राणीमित्र संघटना अशा कारवायांना विरोध करत असल्यामुळे प्रशासनाला संतुलन राखत उपाययोजना कराव्या लागतात। पुण्यातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न एवढा गंभीर बनलाय की पुण्यातील आयसर सारख्या राष्ट्रीय संस्थेच्या संचालकांना थेट पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र लिहून या भटक्या कुत्र्यासंदर्भात तक्रार करण्याची वेळ आली आहे। पुण्यातील या आयसर संस्थेचे संचालक डॉक्टर सुनील भागवत यांनी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना या संदर्भात पत्र लिहून या भटक्या कुत्र्यांचं ठिकाणा लावा, यांना पकडा अशासाठी पत्र लिहिलेलं आहे। भटक्या कुत्र्यांसंदर्भात तक्रार प्राप्त झालेली आहे, परंतु विषय असा आहे की आम्ही बऱ्याचदा येथे कारवाईला येत असतो। कारवाईला आल्यानंतर जे नॉन स्टरलाइज डॉग आहेत ते आम्ही व्यवस्थितपणे उचलतो। पुणे महानगरपालिका कामासाठी खूप सक्षम आहे, परंतु ज्यावेळेस आपण कुत्रे ऑपरेशन करून घेतो त्यावेळेस नियमानुसार सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार आपल्याला कुत्री जागेवर सोडावं लागतात। साधारण गेल्या काही दिवसापूर्वी नियम बदललेला आहे, त्यासाठी नगरपालिका एक मोठं शेल्टर तयार करत आहे। ते शेल्टर तयार झाल्यानंतर आपण जसं आयसर झालं, गार्डन झाले, दवाखाने झाले, तिथले आसपासचे जे आहेत का बरीच कुत्री आहेत, तक्रारी येतात, इथं चावा घेतलाय बरेच? हो येतात, तक्रारी येतात, बाईट केस असतात। त्याच्यामध्ये विषय असा आहे की बाईट केस जरी असेल तर आपल्याला फक्त तो डॉग उचलून 4 दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवून त्या डॉगला पुन्हा तिथे सोडावं लागतं। 18 ते 20 एकरचा हा सगळा परिसर आहे जिथे हे भटकी कुत्री मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आता थेट पुणे महानगरपालिकेचं हे श्वान पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।